साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग 15 चांदणी चौक येथील रस्त्याचे काम विघ्नसंतोषी माणसांनी अडविल्याने तो रस्ता अर्धवट अवस्थेत राहिलेला आहे। महापौर निवासासमोरील रस्त्याचे काम होऊ शकते, परंतु पुढील रस्त्याचे काम होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। प्रभागातील नगरसेविका वैष्णवी करगोळे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर केला व त्याची सुरुवात देखील झाली, परंतु अर्धवट रस्ता राहिल्याने रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे। तेथील वाहन चालक व रिक्षावाल्यांना वाहने चालवून पाठीचा आजार होऊ लागल्याची भावना तेथील नागरिकांनी व्यक्त केली। मागच्या 3 वर्षापासून ह्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे। 3 वर्षापासून हे काम चालत असताना ड्रेनेज लाईन कंप्लीट झालं, वॉटर लाईन नवीन झाली आणि स्ट्रोम वॉटर ड्रेन ह्या सुद्धा पूर्ण झालेला आहे। आणि ह्याच्या मागं सगळ्यात मोठा हात हा आमचे नगरसेवका श्री वैष्णवीताई करगोळे यांचा फार मोठा हात आहे। त्यांनी अथक कष्टाने फार मेहनत करून हे काम करून घेतलेलं आहे। जवळजवळ 20 ते 30 दिवसापूर्वी हा काम महापौर बंगला ते ताज हॉटेलपर्यंत रस्त्याचं काम मंजूर झालं आणि रस्त्याचे भूमिपूजन झालं, काम चालू झालं। परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी या कामाला स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त तुकाराम अपार्टमेंटमध्ये काम झाल्यावर ते काम थांबवलेलं आहे। आणि जेव्हा विचारलं गेलं असता का थांबवलं तर आम्हाला माहीत नाही, काम बरोबर झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आमचं म्हणणं एवढं की महापौर बंगलाचे तुकाराम अपार्टमेंट काम व्यवस्थित होत असताना पुढचं काम का अडवलं आणि का व्यवस्थित झालं नाही हे विचारलं असता त्यांच्याकडनं उत्तरे येत नाहीत। आणि ह्या रस्त्याच्या अडचणीमुळे असंख्य त्रास व्हायला लागले। तर धुळीचा एवढा भयानक त्रास होतो, प्रत्येक माणसाला त्रास होतो। त्याच्यानंतर काही गाड्याचा ॲक्सिडेंट व्हायला लागले, काही गाड्याचं पंक्चर होऊन गाड्या खराब व्हायला लागल्या। हे रस्त्याचं काम त्वरित करावं असे आमची सगळ्यांची विनंती। या बाबतीत मी आमचे नगरसेवक श्री वैष्णवीताई करगोळे फार आभारी आहे। त्यांनी स्वकष्टाने फार मदत करायला लागले, परंतु तरीसुद्धा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती हे काम त्वरित करावं आणि डांबरीकरण पूर्ण करून घेण्यात यावं। इथं पान दुकान आहे छोटंसं। या रस्त्यावर प्रत्येक टायमाला अडचण लय होते, ती प्रत्येक टायमाला ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। तुकाराम अपार्टमेंटपासून ते भाजी मंडईपर्यंत रस्ता चालू आहे, त्यामध्ये एवढाच रस्ता थांबला आहे, बाकीचा रस्ता पूर्ण सुरळीत झाला आहे। या लवकरात लवकर रस्ता व्हायला पाहिजे। लोकांचं ऐकून अधिकारी लोक या रस्ता करणं बंद केले ते। जर रस्ता जर व्यवस्थित नाही झाला तर आम्ही महापालिकेवर आंदोलन करण्यात येत आहे। चांदणी चौक फॉरेस्टमधून चौकातून बोलतो मी। स्वतःचं दुकान आहे आणि घर पण आहे या ठिकाणी। घरामध्ये सर्व धूळच असते। घरामध्ये आता वयस्कर व्यक्ती दम्मा झालेला आहे त्यांच्या धुळीमुळं। तर आमचे मेहरबानी करून स्मार्ट सिटीचं लोकांना म्हणणं आहे की बाबा हा रोड त्वरित करून मिळावे, कारण त्याच्यामुळे आजारी पडायला लागले सर्व घरातले लोक। याला कोण जिम्मेदार आहे? ते आजारी पडायला 2 वर्षापासून काम पेंडिंग असं ठेवलेलं आहे। तर त्वरित आमची विनंती आहे की त्यांनी करून घ्यावे हे काम। माझं नाव सलीम इस्माईल पटेल, मी चांदणी चौक फॉरेस्टवरती रिक्षा चालक आहे। हे रिक्षा आपलं हे रोड आहे ना, कमीत कमी 2 वर्ष झालेले नाही। करत असताना कोणी आडवे लावलेले आहे, आमच्या गाड्याचे टायर मार खायलेले नाही। लय परेशान आहे आम्हाला, ते करू द्यायला साहेब चांदणी चौक फॉरेस्टमध्ये। बोला। हां, रस्त्यात लगेच रस्त्याचा रोड चांगला करा। आम्हाला गाडी चालवून आमच्या कंबरावर दुखा लागली, अंग दुखा लागलेलं आहे आणि इथे जोरदारी खूप आहे। आम्हाला लय हात दुखा आहे, ते गाडीचे धडाधड गाडी उडालेली, गाडीचे टायर जायलेले। चांदणी चौक येथील नागरिकांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना होणारा त्रास दूर करावा, येथील रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी केली आहे।